तर संध्याकाळी चहासोबत काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते ना, तर हे बघा मी अशी एक चटपटीत रेसिपी सांगणार आहे, जी तुम्हाला इतकी आवडणार की तुम्ही नेहमीच बनवणार. हे बघा, हे जाळपोहे आहेत ना, थोडे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर 10 मिनिटं पाण्यात भिजत ठेवले, त्यानंतर यामधील पाणी अशा प्रकारे हाताने पिळून घ्यायचं. त्यानंतर हे बघा, थोडेसे शेंगदाणे आणि भिजवलेले राजमा रात्रभर भिजत ठेवले आणि त्यानंतर थोडे उकळून घेतले. आता हे भिजवलेले उकळलेले राजमा आणि शेंगदाणे थोडे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. हवं तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकता. आता हे आपले पोहे आणि राजमा शेंगदाण्याचं मिक्सचर, यामध्ये मी कसुरी मेथी टाकली, थोडं बेसन टाकलं, बेसन 2 छोटे चम्मच घ्यायचं. त्यानंतर यामध्ये मी टाकलं हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, गरम मसाला, तीळ टाकले, पांढरे तीळ, ओवा टाकला 1 चम्मच, जीरासुद्धा टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं, हळद टाकायचं. आता हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, त्यामुळे तिखट थोडं कमी टाकत आहे, म्हणजे अर्धा छोटा चम्मच. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. त्यानंतर मी इथे टाकत आहे 3 ते 4 छोटे चम्मच दही. हे दही जे आहे ना, गोड दही आहे. सर्व छान असं मिक्स करून घेतलं. आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकायचं. हे बघा, लांबट आकाराचे असे कबाब तयार करून घ्यायचे. बघा, सर्व कबाब मी तयार केले आणि पॅनमध्ये तेलसुद्धा गरम केलेलं आहे. आता आपण हे जे आहेत ना, डीप फ्राय करणार आहोत. तुम्ही हे जे कबाब आहे ना, डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता, किंवा मग तुमच्याकडे एअर फ्रायर असेल ना, तर तुम्ही एअर फ्रायरमध्ये सुद्धा हे मस्त असे तयार करू शकता. हे बघा, मस्त कबाब तयार झाले, चहासोबत मस्त वाटतात. तर एन्जॉय करा. हे जे कबाब आहे ना, बनवायला खूप कमी वेळ लागतो आणि हे जे कबाब आहे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, सकाळी नाश्त्याला करू शकता किंवा संध्याकाळी नाश्त्याला करू शकता. हे बघा, मस्त कबाब तयार झालेले आहेत. राजमा कबाब तुम्हाला आवडले असतील ना हे राजमा कबाब, तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी मराठी किचन विथ मनीषा सोबत साईडला बेल आयकॉन असते ना, ते सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. हे बघा, मस्त चटपटीत कबाब तयार झाले. मी तर बनवल्याबरोबरच इतके पूर्ण संपून गेले की माझ्यासाठी एकच उरला. हे बघा, आणि आमच्या घरी सर्व म्हणाले की पुन्हा बनव, पुन्हा बनव. बाय बाय.